कोणी किती डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, तर असं कोणी म्हणत नाही की लग्न नाही करायचं. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला लग्न म्हणजे करावंच लागतं, त्या गोष्टीतनं प्रत्येकाला जावंच लागतं. तर जेव्हा आपल्याला आपण बघा आताच्या मुली हे प्लॅनिंग करतो, आपण लग्न झाल्यानंतर म्हणतात नाही आम्हाला प्लॅनिंग आहे, आमचं 1-2 वर्ष बाळ नाही होऊ द्यायचंय, आपण असा विचार करतो. पण जर तुम्ही खरं जर बघितलं तर आपले जे जुने लोक होते ते खूप हुशार होते, की बघा मुलीचं लग्न आणि मुलाचं लग्न एका ठराविक वेळेतच व्हायचं. आता जरी मुलगी 25, 26, 30 वर्षापर्यंत चालली जाते तरी आपण विचार करत नाही. पण आपले आदरणीय भाऊंचा मेळावा झाला होता तेव्हा तुम्ही जर ऐकलं असेल तर तेव्हा भाऊंनी सुद्धा ही गोष्ट आवर्जून सांगितली होती की आपण विचार करतो की आपल्या मुलीचं लग्न जाऊ द्या, तिला तिच्या पायावर उभं राहायचंय, आमच्या मुलीला आम्ही तिच्या पायावर उभं करू आणि मगच आम्ही विचार करू. मान्य आहे, ते सर्व गोष्टी खरं आहे की आपल्या मुलीने आपल्या पायावर उभं राहावं, पण कुठेतरी वयाची सुद्धा मर्यादा असते. आणि ते का असतं? कारण जर एक वय होऊन गेलं तर पुढे बघा आजकाल मुलबाळ व्हायला सुद्धा खूप त्रास होतो. आणि ते मुलबाळ झाल्यावर सुद्धा असे सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहे की आईला बघा दुधाची कमतरता पडते. म्हणून आजकाल बघा पूर्वी होतं का असं की जे विकतचे डबे येतात ते सुद्धा दिलं जात नव्हतं, पण आज पहिले ते द्यावं लागतं. मग याचं कारण हेच आहे की आपल्या मुलींचं वय हे आपण त्यांना पायावर उभं करण्यात 30 वर्ष घालून देतो आणि पुढे 3-4 वर्ष अजून प्लॅनिंग चालली जाते. डायरेक्ट 34-35 वर्षाची आपली मुलगी होऊन जाते आणि मग नंतर एक एक गोष्टी ह्या म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. मग जर आपल्याला मुलबाळ होऊ द्यायचं, आता भरपूर मुली इथे तुम्ही म्हणणार की आमचं झालंय, पण आपल्या भरपूर ताई लोक आहे. तर आज आपण जर विचार केला की आपल्याला कसं मूल होऊ द्यायचंय, कसं बाळ होऊ द्यायचंय, तर हे प्रत्येक आईच्या हातात आहे. जर तिने विचार केला की माझ्या घरात शिवाजी महाराज यायला पाहिजे तर खरंच येतील, पण नुसतं म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी स्वतःला काहीतरी करावं लागेल. नुसतं जर म्हटलं की फोटो लावून दिला घरामध्ये आणि रोज त्याला बघितलं तरी फरक पडतो, पण त्याच्यासाठी आपले विचार, आचार, आपल्या सर्व गोष्टी त्याच्याशी अनुरूप असेल तर ते बाळ नक्की तसं घडतं. जर आपण नुसती साधी घरात गोष्ट जर आणायची असेल तर आपण किती दिवसापासून विचार करतो. कुठली तरी वस्तू घ्यायची असेल तर आपण 1-1.5 महिना लावून देतो त्या गोष्टीला. मग ज्याच्यावर आपलं जीवन आहे, जे बाळ आपण जन्माला घालणार आहे, आपण जर कुठे गेलो समाजात तर आपल्याला कोणी हे नाही विचारत की बाई तू किती सोनं घालून आली, तू किती हजारची साडी घालून आली, असं कोणीच नाही विचारणार. पण तुम्हाला हे नक्की विचारतील की तुझा मुलगा काय करतो, तुझी मुलगी काय करते. मग जर तीच आपली संपत्ती आणि तिला जर आपल्याला जर जन्माला घालायचंय तर आपण जर असा विचार केला की आपलं बाळ ह्या असंच यायला पाहिजे तर खरंच ते बाळ तसं येतं. जसं आज राजमाता जिजाऊंचं उदाहरण आहे, एक स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसतं. असे बरेच महान थोर पुरुष नेते होऊन गेले, तर त्यांच्या आईने सुद्धा त्या काळात तसं केलं असेल म्हणून ते बाळ त्यांच्या पोटी तसं जन्माला आलं. मग जर आपण असा विचार केला, आपण तसं जर गोष्टी केल्या आपण स्वतः, तर नक्कीच तसं बाळ जन्माला येऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्या माऊलींनी एक मनोवांछित संतती ग्रंथ काढलेला आहे आपल्या मार्गातून. तो फक्त 600 रुपयाचा आहे, काही जास्त महाग नाहीये. पण जेव्हा आपल्याला बाळ होऊ द्यायचं असेल तर त्याच्या 3 महिने अगोदरपासून आई वडिलांनी कसं राहायचं, काय खायचं, काय प्यायचं, सर्व गोष्टी त्या ग्रंथामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि ते जर ग्रंथ तुम्ही अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आहे तो जर आपण वाचला तर नक्कीच आपल्याला कळेल. म्हणजे एवढं सांगण्यात इथं वेळ जाईल, पण तो जर ग्रंथ तुम्ही घेतला तर तुम्हाला कळेल की त्याच्यात जन्माला येण्याच्या 3 महिने अगोदरपासून तर बाळ म्हणजे 18 वर्ष म्हणजे मोठा झाल्यावर सुद्धा कसं करायचं हे पूर्ण त्या ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे. मग त्याच्यानंतर आपण जर म्हटलो ठीक आहे आता आमचे मूलबाळ मोठे होऊन गेले, आता तर आम्ही गर्भसंस्कारच्या गोष्टी म्हणजे तसं त्यांच्यासोबत करू शकत नाही. मग माऊली म्हणतात तुम्ही घाबरू नका, त्याच्या पुढे जर आपलं बाळ आता मोठं असेल, 2री 3रीत असेल, तर तुम्ही त्याला नक्कीच जिथं गावामध्ये बालसंस्कार सुरू असतील तिथे पाठवा. बालसंस्कारला जर जो मुलगा जातो तर त्याचं म्हणजे तो कधीच चुकीच्या दिशेने जाणार नाही. कारण आपल्या जर बालसंस्कारमध्ये जर आपण आपल्या मुलाला सोडलं तर आता तुम्ही त्याला म्हटलं जा बेटा बालसंस्कारला जाऊ नये, त्याला काय कळतंय बालसंस्कार काय. पण स्वतः जर आई इथं केंद्रात येत असेल, आपल्या मुलाला जर वारंवार आणत असेल आणि एकदा तर त्याला म्हणजे पहिला 1 रविवार, 2 रविवार, 3 रविवार तर स्वतः आईला त्याच्यासोबत जावं लागेल.
तुम्हाला जर म्हटलं जा बाई हे करून घे, तो कशाला ऐकेल तुमचं? नाही ऐकणार. पहिले तुम्हाला स्वतः तिथपर्यंत जावं लागेल, तेव्हाच तुमचं बाळ ते गोष्टी करेल. आपण जर स्वतःच करत नसेल तर तो कशाला करेल? नाही करणार. जर तुम्ही त्याला रोज सकाळ संध्याकाळ किंवा सायंकाळी, पूर्वी बघा सायंकाळची सांज वेळ झाली का दिवाबत्ती करून सर्वजण शुभम करोती म्हणायचे. आताची आई पण बसत नाही आणि तो मुलगा पण बसत नाही. जर आई जर बसली तर मुलगा नक्की बसेल. त्याला ओढून ताणून आणायचं काम आपलं, नाही तर खेळतोय मोबाईल, जाऊ दे थोड्या वेळ खेळून घे, माझं काम आवरलं जाईल, असं जर केलं तर त्याची काय होईल? त्याला चुकीचं वळण लागेल. पण तुम्ही रोज जर संध्याकाळी त्याला जर पहिले देवाजवळ घेऊन बसले तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा ते बदल घडतील. आपलं जो नित्यसेवा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बघा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे, अथर्व शीर्ष आहे, सरस्वती स्तोत्र आहे, गायत्री मंत्र आहे. हे जर मंत्रांचं रोज तुम्ही त्याच्याकडनं वाचन करून घेतलं, पठण करून घेतलं, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र इतकं म्हणजे 24 वेळेस जर तुम्ही 28 दिवस जर 28 वेळेस औदुंबराच्या वृक्षाखाली जर आपल्या मुलाला घेऊन केलं तर त्याच्या बुद्धीमध्ये नक्कीच फरक पडतो. इतकं त्या स्तोत्राचं महत्व आहे. तर आपण ते नाही निदान रोज एक वेळेस आपल्या मुलाला आपल्या जवळ बसवून त्याच्या डोक्यावर असा हात तळवा इथं ठेवून ते स्तोत्र रोज एक वेळेस तरी करून घ्या, त्याच्याने नक्की फरक पडेल. आपण काय करतो, आपले मुलं एवढे हट्टीपणा करता, तापट असतात, पण आपण त्या गोष्टींकडे आता नाही लक्ष देत. जेव्हा पुढे कुठेतरी त्या मोठा झाल्यावर चुकीच्या मार्गाला जातो तेव्हा आपले डोळे उघडतात की मी लहानपणी जर असं केलं असतं तर माझ्या मुलावर ही उद्या उठून वेळ आली नसती. मग आतापासूनच जर तुम्ही तुमच्या मुलाला बालसंस्काराचे दिशा दाखवली, तिथपर्यंत घेऊन गेले तर नक्कीच त्याच्यामध्ये काय होईल? फरक पडेल. मग तिथून बालसंस्कार चे आपले वय जर वेळ, आता तुमचे काही मुलं असतील की जे बालसंस्कारचे पण याच्यात नसतील तर ते मोठे असतील तर त्यांना युवा प्रबोधन विभाग आपल्या मार्गात आहे. युवा प्रबोधनाअंतर्गत सुद्धा तुम्ही जर आता व्हिडिओ आलेला आहे सध्या बघितलं असेल, नाशिक जवळ लोणीचा व्हिडिओ आता 2-3 दिवसापूर्वी बघा तो आला व्हॉट्सअपवर की सर्व कॉलेजचे मुलं मुली तिथं गुरुचरित्राला बसलेले, सर्व कॉलेजचे मुलं मुली. तर बघा आपला मार्ग म्हणजे माऊली पुन्हा पुन्हा सांगतात की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल. म्हणे कोणाच्या हाती आहे? तर तुम्ही म्हणणार हा घडेल राष्ट्र, घडेल त्याचं, पण त्याचं नाही. इथं बसलेल्यांपैकी 10 लोकांनी जरी त्या गोष्टी केल्या तर हळूहळू माऊली बघा सर्वजण म्हणतात की माऊलींचं हितगुज तेच असतं, काही बदलच नसतो. पण तो याच्यासाठी असतो की अजूनही माऊली प्रत्येक याच्यातनं जे हितगुज करताय तरी पण आपल्यामध्ये बराचसा फरक पडलेला नाहीये. म्हणून वारंवार पुन्हा तेच सांगावं लागतंय. हितगुज जेव्हा सुरू होतं ना तर पहिली सुरुवात माऊलींची मूल्य संस्कार विभागापासूनच सुरुवात होते. मग हे काय होते, जेव्हा आपला मुलगा बदलेल तर एक मुलगा करता करता तेव्हा ते राष्ट्र बदलेल. असं जर नुसता विचार करून चालणार नाही तर ते स्वतः करावं लागेल. म्हणून आपल्या मुलाला नाही काही तर कुठे जवळ बालसंस्कार सुरू असेल तर बालसंस्कार मध्ये पाठवा. आणि ज्यांना कोणाला जर गर्भसंस्काराचं जे मनोवांछित संतती ग्रंथ आहे तो जर पाहिजे असेल तर तसंही सांगा. तो जर आपण कांता मावशींकडे ऑर्डर जर केली तर ते आपल्याला आणून देतात. पण तो ग्रंथ खूप छान आहे. भले एक साडी कमी घेतली तर चालेल पण तो ग्रंथ नक्की घ्या. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.